चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हॅलो गाईस, आमचे तर आमचा आता झाला इथं रात्रीचा स्टे. रात्री मी एंड नाही करू शकलो ब्लॉगचा, आता सुरुवात केलं. तर सगळ्यांची तयारी ऑलमोस्ट झाली, सगळी तयार होऊन गेली. 2 दिवस येत आमची. बाकी आता बघू पुढे कोणत्या स्पॉटला जायचं हे सांगतो मी मला तसं. किती तास? 4 तास. कुठे जायचं आता? आम्ही चाललोय 4 तास आता. आम्ही आता काही कुठे जायचं पण आपल्याला गणपतीपुळे जायचं. आमचं आता नेक्स्ट स्टॉप आहे. अजून 4 तास ट्रॅव्हलिंग करायची. तुम्ही बघू शकता आमची फेस बघून. त्यांची झोप बी झाली नाही अजून. नाही एकदम माहिती नाही झाली. बिना बेलचा मी 5:30 ला उठलो. फेस बघून काय मी एकदम झोपमधून उठल्यासारखं दिसतोय मी. नाही आम्ही चहा पिला म्हणून एकदम फ्रेश आहोत आम्ही. आणि तिकडे भेटतो दाबलं तरी आपण किराणा दुकानात जे गेलो होतो ना तिथं चहा प्यायला आपल्याला चहा प्यायला तुम्हाला पाहू हेल्थ कॉन्शियस पोरं आहेत तर मग चहा पिऊ शकतो. तो आंबूच्या वेळेला का लावत आहे इतका महागा 1399 रुपये. ओनली 1399. कोणी विचार 1399 जास्त आहे का एवढे बरं मॅक्झिमम. आता 15 लाखाची गाडी घेऊन फिरतो तर 1399चा शेड घालू शकत नाही का मी. घालू शकतो आपण का पण ते 1500 कपडा घातलाय. तर आमचे बघा उज्ज्वल भाऊ तिथं बघा नेट पॅन्ट शर्ट फिरत आहे. आता आमच्या गाड्या निघून राहिल्या इकडनं. हे गाडी घेऊन आहे आणि चाललो आता तिकडं. चाल रे बाबा. तर हॅलो, आता आम्ही पेट्रोल बाहेर थांबलोय. गाडीमध्ये पेट्रोल फुलत आहे. तर बघू आता इथं पेट्रोल करत आम्ही. आणि इथं आमची अंकुश दादा गाडी साफ करताय. हे बघा हा एक अजून एक ब्लॉगर. सध्या पाण्याची कमतरता झाली आमच्यामध्ये त्यामुळे पाणी बॉटल भरताय आमचे ऋषी उज्ज्वल दादा. चला भेटू आता आपण नेक्स्ट स्टॉपला. त्या कुठे थांबतो काय माहिती. फोटो काढणं झालं आमचं व्ह्यू पॉइंटला. चला भेटू नेक्स्ट स्पॉटला. बाय. हॅलो गाईज, आता आम्ही थांबलो इथं चहा नाश्त्यासाठी. काही नाही, 5-10 मिनिटं स्टॉप घेतोय कारण आता सगळ्यांना भूक लागली. चहा पाणी नाश्ता करायचे सगळ्यांना. काय म्हणतो दादा बरोबर आहे की नाही. आरेवारी बीच जवळ किती किलोमीटर हे आपल्याला जायचंय काहीतरी 160 किलोमीटर. 106 आणि मुंबई गोवा हायवे लागणार आहे आपण अजून. हा कोणता आहे वाटला मला म्हणून. अरे आमचा तर तुम्ही बघू शकता आमचा डिसिजन झाला 60 किलोमीटर जायचं आहे मला. वरून आता आम्ही निघालो. आता जाऊ महाराष्ट्र स्टेट हायवे 4 for 1.5 रूम शोधू, जेवण करू, रात्री झोपू आरामाने, खारून बीचला बघून आणि मग सकाळी परत आल्यावर बीचला जाऊ फोटो काढायला, नाचायला, बसले काय पैसा. तर आता मी चालले गरम गरम पोहे खायला कारण सगळ्या मुलांना पोहे वाकडणारे मग नंतर वॉमिटिंग करणार. तर आता आमचा झालाय नाश्ता विस्ता सगळ्यांचा. मिनिमम 1 तास लागला मला नाश्ता करायला. आता इथं तर सगळं काही झालंय आता फायनली. बिलिंग चालू आहे बघा. कसा होता आपला वडापाव. तेरा बाप यार छोडकर गया था की तेरी
पोहे आणि वडापाव खाल्ला. पोहे आणि वडापाव अप्रतिम होता, एकदम बनतो होता. नवीनच काहीतरी टेस्ट करायला भेटलंय. आता आम्ही गणपतीपुळे कुठेच थांबणार नाही, आता डायरेक्ट गणपतीपुळे. खरं सांगू, पोहे आणि वडापाव तर टेस्ट एकदम भारी भेटतो इथं कोकण साईडला. म्हणजे लिटरली आम्ही 2 वेळेस वडापाव खाल्ला, एकदम भारी होते. तर अजून आमच्या एक नवीन वस्तू आम्ही पोहेमध्ये आज खाल्ली आहे. नेहमी आपल्याकडे पोहेमध्ये कांदे टाकतात, इकडे शेव वगैरे टाकतात आपल्याकडे, इथं वेगळं खोबऱ्याचं किस टाकलेलं होतं. हे नवीन बघायला भेटलं. नवीन काहीतरी होतं आणि टेस्ट बी भारी होता. एकदम थोडंसं गोड लागलं पण मस्त होतं. तर सगळ्यात जास्त मेन इम्पॉर्टंट वस्तू इकडची म्हणजे इकडे गहू उगतच नाही, इकडे पोळ्या खातच नाही. इकडे फक्त तांदूळाच्या भाकरी खाता, कारण ते तांदूळ दुखतो. अरे बापरे, आता विषय संपला माझा. तांदूळ इकडे रेस्टॉरंटमध्ये पण पोळी भेटणं म्हणजे एकदम रेअर गोष्ट आहे. इकडे फक्त तांदूळाची भाकरच भेटते. आता भातच खावा लागेल म्हणजे मला. भारी होता हे पहिल्या शॉट. Hey, y'all, come look at this. Once more. अंजन Astonishing. 2 hours later. हे गाईस, तर आम्ही रस्त्यामध्ये येत होतो तर आम्हाला संगमेश्वर भेटलं. म्हणजे एक स्पॉट आहे, इथं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. तर आम्ही त्या स्पॉटला बघायला आलो होतो. आणि हे मंदिर कसं पांडवांचं, हे मंदिर बघा पांडवांनी बनवलंय. पांडव पूजा करायची हो, त्यांना मला सांगितलं. कोण सांगितलं ते काका भेटले. असे? जेव्हा ते पांडव संज्ञात नाही अनरिकॉग्नायझेशन मध्ये होते, अज्ञातवास मध्ये होते का? चला आपण मंदिर मध्ये जाऊन बघू की काय मंदिरात असं. तर आपण हे मागं मंदिर बघितलं आता. तसंच इकडे बी एक स्पॉट आहे आणि इकडे बी एक आय थिंक काय मंदिरच असेल. ते तिथं काका बोलत होते की सरकारी खर्चामधून 3 वेळेस बांधण्यात आलं आहे. पण आय डोंट नो रियालिटी काय काय म्हणजे लोकांना माहिती असेल. तर भेटू आता नंतर. 5 hours later. तर हे गाईस, आम्ही आता फायनली पोहोचलो आमच्या स्पॉटला. गणपती काय म्हणतात? ओ यार, मला नाव आठवण पडून देतं. गणपतीपुळे हा स्पॉट आमचा फायनल. आम्ही इथं पोहोचलो. आता सगळेजण चाललो आम्ही दर्शनाला. आम्ही आता पोहोचलो इथं गणपतीपुळेला. सकाळी किती निघाला आपण आय थिंक 11 वाजता नाही 11 वाजता निघालो. 10 वाजे ना, 10 10:30 11 वाजता आपण नाश्ता करतो. म्हणजे आपल्याला किती टाइम लागून गेला इथे पोहोचतो? 4 वाजता आता. ते तिथे गेलो होतो ना हा महाराजांचं इथं स्मारक म्हणून खूप टाइम लागला मला तरी इथं यायचं. थोडं बाकीच्या रस्ते करावे आणि आज आम्हाला सनसेट बघायला भेटणार आहे. रस्ता होता तो असा मक्खन सारखा रस्ता होता. एकदम त्यामुळे आम्ही थोडा अजून लवकर आलोय, नाही तर भरपूर लेट झाला असता. 50 किलोमीटर लगेच आपलं 50 किती होतं रे? 30 किलोमीटर. तो पहिला रस्ता खराब निघाला. 30 किलोमीटर आपण 30 किलोमीटर 30 मिनिटात का आपण आलोय. काय म्हणतो तुम्ही आता कपडे काढून घेतले फायनली पूर्ण? काय काय खुशी वाटतं? आता बाप्पाची कृपा आहे, सगळी एनर्जी आली एनर्जी आली. आता आपण मस्त बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग आपण बीच एक्सप्लोर करायला. हे बघा इथं वाटतं आय थिंक ट्रिप आली पोरांची, स्कूलच्या पोरांची. त्यांना बघ चिन्ह हो. तसंच वाटतं. इकडे आपण स्वीट खाणार माझा रंगबिरंगी पेन. नाही इकडे लाडू. लाडू 25 रुपयाला भेटतं इथं. अरे हे पुढेच पळतात रे या. ये राहू दे ना. तुम्हाला दाखवणार होतो मी, पण त्यांनी सांगितलं कॅमेरा अलाउड नाही मध्ये. चांगलं आहे मंदिर, एकदम भारी, एकदम मस्त बघू शकतो तुम्ही बाहेरून.
ते छान आहे. मंदिर एकदम मस्त आहे, एकदम अजून ते समुद्र काठावर जो एक वेगळाच व्ह्यू आहे. आणि हे बघा आमची मित्रमंडळी तिथं चालू आहे चालतं. तिथं बघा बीचला एकदम बघा प्रसाद घेणं चालू आहे. काय झालं? आता आम्हाला जायचं आरवारी व्ह्यू पॉइंटला. आम्हाला थोडं सनसेट बघायचं आहे आणि ऑलमोस्ट टाइम होऊन गेला सनसेटचा. सनसेट नाही तर पाणी मध्ये उड्या पण मारायच्या आम्हाला. थोडीशी आता भरपूर आमचे संयमचं हे तुटलेलं आहे. आता मस्ती करायची आम्हाला भरपूर. बस डर का माहोल होना डर का माहोल होना चाहिए. जैसे कृष्णा लगा देते हैं डर का माहोल. ब्लॉगिंग करताना काय बघायला लागेल? ब्लॉगर बघितले मी सगळे बोलता की आप मेरे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें. नाही हो, हा ब्लॉगर निस्वार्थी ब्लॉगर आहे माहिती आहे का? निस्वार्थी. अरे सबस्क्राइबर आम्हाला सबस्क्राईब ना लाईक नाही फक्त व्ह्यूअर्स पाहिजे. बघा तुम्ही फक्त आमचा ब्लॉग. आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही. फक्त ब्लॉग बघा. आम्हाला ब्लॉग स्टोर करायला स्टोरेज नाही म्हणून गुगलची स्टोरेज आणि आमचा ब्लॉग आणि आमचा पाहून घेतो म्हणून आम्हाला. आमचं पाहून घेतो पण नाही बघितलं आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे. ते गाईस तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू पॉइंट एकदम भारी वाला. म्हणजे तिथं खूप भारी दिसते इकडनं डायरेक्ट. कॅमेरामध्ये येतं का नाही ते नाही माहिती, मग मी तुम्हाला दाखवू शकतो थोडंसं. हे बघा आता सगळ्यांचे कपडे चेंज करायची प्लॅनिंग चालू आहे कारण आंघोळ करायची सगळ्यांना. तर गाईस आम्ही आता रेडी झालो. मी कपडे चेंज केले. नेट पॅन्ट आम्हाला मुलगाला आणि दिली. थँक्यू त्यांचं आलं. तर आता बघू शकता आम्ही एवढे जण चाललोय. एनर्जी घेऊन घेतो थोडीशी. चहा घेऊन घेतो यार ब्रो. ब्रो तू तर एकदम मॅचिंग घातलं डायरेक्ट. काय मॅचिंग जे भेटलं ते घालून घेतलं रे. मला काही रील्स काढायचे, व्हिडिओ शूट करायचे. अरे भाऊ हा काय इथं व्हिडिओ काढतोय ना तू. चालू आहे आणि तू मध्येच घुसतोय कॅमेऱ्यात. ते चुकीचं आहे तुझं झालं. ऑलमोस्ट होऊनच गेलाय पण काय माहिती किती टाइम पर्यंत पोचून तर गेलोय. पण ते फोटो काढणं टाइमपास होणार आहे आता सध्या अजून. बाकी मग नंतर मस्ती सुरू होईल. आता फिलहाल आता आंघोळ करण्याच्या तयारी देत पण सगळे पहिले फोटो काढतील. फोटोवाल्यांची आलेली दादा फोटोग्राफर आले नाहीत आमची आली. बघा तुम्ही कॅमेरा कधी बघितलं नसेल तुम्हाला दाखवतो तुम्ही. यार व्ह्यू 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 ती भारी वाटतंय एकदम चकास. बाय द वे आमची बाकीची गँग नाही आली इकडं बट इट्स ओके. बट एकदम भारी इकडं. तर सगळे व्हिडिओ काढताय. हा बघा आमचा सिनेमॅटिक शूटवाला ब्रो. काही व्हिडिओग्राफी वगैरे चालू आहे. बिचारे ते त्यांचा व्हिडिओग्राफरची वाट बघताय बघा. ते तिकडे उभे बघताय. सॉरी एकदम भारी वाटते. तर फोटो एकदम भारी येत आहे. व्ह्यू एकदम मस्त आहे. सांगू शकत नाही माझ्या बाबा. हेच सांगेल तुम्हाला. तुम्ही ते या इथं बघायला म्हणजे खूप छान आहे. काय म्हणता रिव्ह्यू देता का तुम्ही थोडा. व्ह्यू कसा वाटतोय एकदम भारी आहे. पण एकदम मस्त. आणि आता सनसेटचा एकदम बेस्ट आहे आणि एकदम भारी फोटो आहे. तर मग तुम्हाला दाखवू शकतो नाही मी फक्त दाखवू. जर जमलं तर व्हिडिओ मध्ये थोडे फोटो ऍड करून तुम्हाला दाखवू शकतो फोटो आहे. चला थोडा दाखवतो तुम्हाला.